नमस्कार मित्रांनो, बघा वर्षभर आपण ॲक्च्युली ज्याची प्रतीक्षा करत आहोत आणि तो फायनली आज पेपर आपला झाला आहे, जो साधारणतः आपला 5 जानेवारीला होणार होता तो आज 2 फेब्रुवारीला फायनली झाला आहे. आणि अल्टिमेटली आपण बघतोय की खूप मिक्स प्रतिक्रिया आहेत आणि खूप जणांचे फोन आले. आता मी ऑब्व्हियसली पुण्यात नाही आहे, मी थोडं बाहेर आलेलो आहे, मुंबईतसुद्धा नाही आहे. पण जर आपण विचार करतोय तर साधारण तिकडनं फोन सर काय होईल काहींचे चांगले मेसेज आले, सर PYQचा फायदा आला, हे झाला ते झाला. तर एक ओव्हरऑल अंदाज आणि जे आपल्याकडे घाण सवय आहे मुलांना की काही झालं की लगेच एवढी कट ऑफ लागेल तेवढी कट ऑफ लागेल. अरे अजून पहिली आन्सर की येऊ द्या, अजून जागा ठरू द्या. आपण तेच करण्यासाठी, तेच क्लॅरिफिकेशन देण्यासाठी साधारणतः हा व्हिडिओ करत आहोत. थोडासा आपण आढावा घेऊया, मग आपण जेव्हा आन्सर की येईल आपली तेव्हा पूर्ण ॲनालिसिस करूया. 4-5 हजार मुलांचा जो डेटा आपल्याकडे येतो, मग त्याच्यामध्ये आपण एक प्रकारे कोणी अभ्यास करायचा हे सांगूया. आणि मग जेव्हा सेकंड की येईल तेव्हा कट ऑफ या शब्दाबद्दल चर्चा करूया. कारण ऑब्व्हियसली कोणी अभ्यास करावा हे कळणं महत्त्वाचं आहे, कारण कट ऑफ ही फक्त आयोग सांगत असते. ठीक आहे, मग आता आपण जर हा बघतोय, आपण पोलसुद्धा टाकलेला होता. पेपर ऑब्व्हियसली प्राथमिक प्रतिक्रिया आहे की पेपर लेंदी होता. म्हणजे लेंदी इन द सेन्स असं नाही की माझे बाबा 80 प्रश्न अटेम्प्ट होत आहेत, पण लेंदी इन द सेन्स असं की ओके ठीक आहे, काही प्रश्न सोपे आहेत, काही प्रश्न उगाच खूप जास्त आपल्याला वेळ जातो त्याच्यामध्ये, मग त्या अँगलने लेंदी आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्याला शेवटीचा मॅथ्स रिझनिंग असेल तर 1-2 प्रश्नांवर होतोय. काहींचा अटेम्प्ट समजा 85 to 95 पर्यंत अनेक जणांचा अटेम्प्ट राहिलेला आहे, जो 90 to 100 या दरम्यान असतो. मग आपण जो ओव्हरऑल सांगायचं झालं तर काही आता अनेक सुरू झाले पेपर, एवढा पेपर सोपा असं तसं असं नाही आहे. प्रथम दर्शनी तो तुम्हाला चांगला वाटू शकतो. का चांगला वाटू शकतो? कारण जे आपले हक्काचे विषय आहेत, मी आपल्या PYQमधनं जे यूट्यूबला टाकले 4-4 तासाचे 16 तास आपण लेक्चर यूट्यूबला टाकले होते, त्यात मी 10 वेळा तेच बडबडलेलो होतो. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी हे आपल्या हातचं आहे. मग मुलांना असं झालं की ह्याच्यात मार्क मिळालेत आणि अल्टिमेटली मग काय तर बाबा पेपर ओव्हरऑल सोपा आहे की काय. पण ओव्हरऑल जर आपण सांगतोय तर बघा इतिहास त्यातल्या त्यात मी असे म्हणेन की 10 पैकी 7 प्रश्न हे सुटण्यासारखे आहेत प्रत्येकाचे, किंवा ज्याला एक अंदाज आहे, हिस्ट्रीची अंडरस्टँडिंग आहे त्याची. आणि आपण जवळजवळ जर बघितलं तर फक्त 3 प्रश्न याची चर्चा आपण केलेली नव्हती, बाकी 7 प्रश्नांची आपण चर्चा केली आहे. मग ते PYQ असो किंवा आपलं पार ते सिरीजचे प्रश्न असो किंवा इतिहासाचे लेक्चर असो, म्हणजे PYQ तर मी 7 प्रश्न चर्चा केलेले आलेत. म्हणजे पार ते युरोपचं स्टेटमेंट असेल किंवा रामजी शिरसाट यांचं नेतृत्व असेल किंवा ते तालचेरकर वगैरे जे काही आपण कामगार हितवर्धक सभा बघितली त्या गोष्टी असतील. त्यामुळे इतिहास मला जरा टप्प्यातला वाटला. 7-8 हे नॉर्मली बरोबर येऊन जातील. त्यानंतर भूगोलाकडे येतोय तर भूगोल हा अतिशय इतिहासापेक्षा जास्त सोपा बघायला मिळतोय. म्हणजे जर फक्त डॉक्टर स्वामीनाथन यांचा जर प्रश्न सोडला तर एक साधारणतः 9 प्रश्न आपले सुटण्यासारखे, किंवा 9 पैकी समजा एक जर पंजाब हिमालयाचा प्रश्न गेला तर 8 पर्यंत पुन्हा तिथे एक साधारणतः टप्प्यातले मार्क येऊ शकतात. त्यानंतर आपण इकॉनॉमीकडे येतोय. आता इकॉनॉमीचा सीन असा आहे की आपण जे नेहमी करायचो, दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर सार्वजनिक वित्त, चलनवाढ, ह्याहून मग ह्या गोष्टींच्या बाहेर जाऊन काहीतरी थोडंफार कन्सेप्च्युअल इकॉनॉमी आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे, 1-2 डेटा तर ते सोपेच आहेत, गुणात्मक घटक काय नाही काय आहे, किंवा मग GDP GNP वर 2 प्रश्न आले, आपण ते बोललोय की घसारा वजा करा, घसारा कुठे असतो वगैरे वगैरे, ते सगळ्यांना माहिती आहे. पण ओव्हरऑल सांगायचं झालं तर इकॉनॉमी असं आहे की एक साधारणतः 12-13 प्रश्नांची आपल्याला उत्तरं कळत आहेत. 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं सरसकट हे टेक्निकली आपल्याला आयोगच सांगणार आहे. आणि मग अल्टिमेटली याच्या पुढे जर जाऊन बघायचं झालं तर तो आपण थोडासा मॉडरेट लेवलला म्हणूया. त्यानंतर जर आपला करंट येतोय, आता करंटला ना मी 10 वेळा म्हटलंय, तुम्ही माझं जाऊन यूट्यूबचं लेक्चर बघा, टेस्ट सिरीजचं जाऊन बघा की लक्षद्वीप करा. लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये मालदीवचा डेटा, मालदीवचा अख्खं क्राऊड आपल्याकडे लक्षद्वीपला आलेलं होतं. का तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला व्हिजिट दिलेली होती आणि 100% त्याच्यावर प्रश्न येणार होता. आता त्या प्रश्नाचं उदाहरण म्हणजे पेपर सॉल्व्हिंग टेक्निक तुम्हाला कशी मॅटर करू शकते. बघा लक्षद्वीप सगळ्यात आपल्याला काय बघायला मिळतं की स्मॉलेस्ट युनियन टेरिटरी, मग तो एक ऑप्शन कट होतोय. किंवा जर दुसरं सांगायचं झालं तर त्याची राजधानी कवर ते आहे, म्हणजे तोही ऑप्शन तुमचा कट होतोय. इकडनं तुमचं उत्तर ऑटोमॅटिक निघून जाते. पण अँगलने सांगायचं झालं तर एक प्रकारे करंट हे जिथे पोरं 12-13 मार्क घेत होते तिथे कुठेतरी ते आपल्याला 7-8 हे बघायला मिळू शकतात, किंवा ते थोडे कमी झालेले बघायला मिळू शकतात. करंट हे त्यातल्या त्यात थोडं कठीण होतं. त्यानंतर मग आपण जो बघतोय तर साधारणतः जो काही माझ्याकडचा सेट आहे त्याच्यामध्ये करंट, नंतर माझ्याकडे पॉलिटी आहे. पॉलिटीमध्ये जर आपण मुन्शी अय्यंगार सूत्र, त्यानंतर एक प्रकारे आपलं
समजा काही जणांसाठी जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती असे 1-2 प्रश्न जर सोडले आणि काही जणांसाठी उच्च न्यायालयाचा अभिलेखचं कलम कुठे आहे, तर हे 2-3 प्रश्न सुटले तर 11-12 हे साधारणतः येणाऱ्यातलेच आहेत. मग त्या अँगलने सांगायचं झालं तर पॉलिटी हा तुमचा स्कोर वाढवणारा घटक राहू शकतो. आणि मग सायन्स म्हणतोय तर हे करंटच्या तोड किंवा करंटच्या लेवलपेक्षा थोडं जास्त कठीण आहे, की जिथे नेहमी वाचतो नाही त्याच्यापेक्षा थोड्या गोष्टी कठीण आहेत. पण काही प्रश्नामध्ये समजा प्रथिनांची कमतरता वगैरे हे तर आपण टेक्निकली बघतच असतो, किंवा सस्तन प्राणी पायसेस वगैरे काय सिच्युएशन आहे. बाकी आपण साधारणतः ब्रॉन्झ वगैरेचा डेटा पाहिलेला होता, मिक्स होलाय, त्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहेत. ते दरवर्षी जर्मन सिल्वर मिळतो, तर आता त्यांनी ब्रॉन्झवर विचारला आहे. किंवा PV टेक्नॉलॉजीवर 2020ला प्रश्न आलेला होता, तो आता पुन्हा त्यांनी कव्हर केला आहे. त्यानंतर आपलं हे घेतलंय आपण कुठलं जे इतरांना कठीण गेलं ते आपल्यापर्यंत सोपं गेलं असेल, PYQ मध्ये कव्हर केलंय. सॅरगॅसम वगैरे काय टेस्ट सिरीजमध्ये सॅरगॅसम, स्पायरोगायरा या दोघांवर आपण प्रश्न विचारलेत. त्यानंतर RMIL UXG आपण नेहमी म्हणतो 400-700 मधलं आपल्याला दिसतं ते विजिबल लाईट. त्यानंतर एक प्रकारे इथिलीन, ते युजली एक प्रकारे वनस्पतींचा संप्रेरक बघतो. हे असे जे काही प्रश्न आहेत ना 7-8 ते सुटण्यासारखे. पण त्यानंतर मग आपण शेवटचा सेक्शन आपला जो काही एक प्रकारे मॅथ्स रिझनिंगचा बघतोय, त्याच्यामध्ये पेपर थोडा लेंदी आहे, थोडा जास्त डोके खायचा आहे. किंवा एक सांगायचं झालं तर 20 पैकी 12 हे यायलाच पाहिजे असे प्रश्न होते. 12च्या पुढे 12 ते 15 हे साधारणतः ज्याने थोडंसं डोकं लावलं, ज्याला चांगला वेळ मिळाला त्याचे सुटू शकतात. 15-16 हे नॉर्मल एक प्रकारे चांगल्या गणित ज्यांचं चांगलं आहे त्यांचं असू शकतं. पण मी थोडं डाऊट करेन की 20 पैकी 20 सुद्धा काही जणांचे डॉट सुटले असतील ना, तुक्का बिक्का मारला असेल ना, मी नो डॉट काही म्हणत नाही, म्हणजे ब्रेक थ्रू सारखं वगैरे जे काही असेल आपला आलेला प्रश्न. मग त्या अँगलने बघायचं झालं तर ओव्हरऑल पेपर हा एक प्रकारे साधारणतः थोडा लेंदीकडे जातो. आणि मार्केटमध्ये जी चर्चा चालू तर आता कृपया त्याच्यावर लक्ष देऊ नका की कट ऑफ काय लागेल, आणि एक प्रकारे अपेक्षित उत्तरांच्या मागे जाऊ नका. अपेक्षित उत्तरांच्या मागे गेलं तर एक प्रकारे आपण जी काही फर्स्ट आन्सर कीची जी पावित्र्यता आहे ती थोडी कुठेतरी कमी करतो. आपल्या नको त्या चर्चा होतात आणि आपण करणारच होत ना. आयोग 2-3 दिवसात देणारच आहे आपल्याला आन्सर की. 2-3 दिवसांनी आन्सर की केली तर पुन्हा स्कोर मागवू आपण, आणि साधारणतः पूर्ण वेळ काय आहे की कोणी मेन्सचा अभ्यास करायचा ह्याच्यावर फोकस करू. पण हा पेपर गट क चा अभ्यास करावा लागेल, या मार्गावर आपल्याला घेऊन जाणारा होता. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपले 5 पेपर उरलेले आहेत ते आपण गटकला म्हणूनच ठेवलेले आहेत. PYQ आपण तसंच एक प्रकारे इंडेप्थमध्ये करणार आहोत, म्हणजे गटकला सुद्धा आपण 60-65+ जाऊ. पण ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर आता मार्कांची चर्चा कृपया करू नका. तुम्हाला स्वतःची जर अपेक्षित उत्तरं काढायची असेल तर स्वतः जाऊन ती उत्तरं शोधा, पण कुठल्या दुसऱ्यांच्या याच्यावर उत्तरांवर विश्वास ठेवू नका. कारण ते 2-3 उत्तरं ऑब्व्हियसली चुकीचे दिलेले आहेत, मग त्याच्यावर चर्चा होते. मग आपण एवढे जर 1 महिना त्याच्या मागे लपलेलो आहोत किंवा त्याच्या मागे गेलेलो आहोत तर 1-2 दिवस स्वतःला द्या, थोडी रेस्ट करा, मजा मस्ती करा. 2-3 दिवसांनी आपण बघू, पुन्हा काहीतरी करू आन्सर की आल्यानंतर काय गोष्ट आहे. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला या लेक्चरसाठी. एवढंच मित्रांनो, धन्यवाद.